नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वरा ही पिहूला सांगत असते की आपण जर सकाळी सकाळी देवबाप्पाचा आशीर्वाद घेतला ना तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. तेव्हा पिहू देखील स्वराचं ऐकून देवासमोर हात जोडून उभी राहते. जेव्हा दोघंही गणपती बाप्पासमोर हात जोडून उभे असतात तेव्हा अचानक बाप्पाचा कौल म्हणून फूल खाली पडतं. स्वराज ते बघतो आणि ते उचलून पिहूकडे देतो. पिहूला तो म्हणतो की आता तू जे काही मागितलंयस बाप्पा तुला नक्की देणार आहे. नाही म्हणजे बाप्पाकडे तू काहीतरी मागितलंच असशील ना. पिहू मनामध्ये म्हणत असते की अरे वेडा, मला कोणी हॅपी बर्थडेच म्हणत नाहीये. तर पिहू म्हणते की माझी जी खरी विश आहे ते कोणालाच कळत नाहीये आणि आता विश म्हणजे काय हे मला विचारू नकोस हा. स्वराज म्हणतो की मला माहिती आहे विश म्हणजे काय. पिहू म्हणते की तुला विचारलंय का कोणी. स्वराज पिहूला ते फूल देतो आणि मनामध्ये म्हणत असतो की पिहू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मनुका काकू चिडेल म्हणून तुला काही सांगता येत नाहीये, परंतु तुझा आजचा वाढदिवसाचा दिवस खूप चांगला जाऊ देत. क्षमा उठते आणि पिहूला म्हणते की पिहू हे घे मोदक आणि तोंड गोड कर. तर पिहू मनामध्ये म्हणत असते मला वाटलं होतं की काकू तुम्हाला विश करतेयस, पण तू सुद्धा माझा बर्थडे विसरून गेली. क्षमा पिहूला म्हणत असते की बाळा नैवेद्य दाखवला ना, आता प्रसादे घे बरं. आणि मग पिहू तो मोदक खाते. तेवढ्यातच आजी म्हणतात की पिहू तू खूप गोड दिसतेयस आज आणि कायम सुखात राहा. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. त्यावर पिहू म्हणते की आज का बरं असं बोलतेस तू, आज काही विशेष आहे का. म्हणजे मला अशी कॉम्प्लिमेंट कधी दिली नाहीस तू. आई म्हणतात की जेव्हा जेव्हा तू छान दिसतेस तेव्हा तेव्हा मी सांगते तुला, त्यासाठी काही स्पेशल असावं लागत नाही. आणि त्यामुळे पिहूला पुन्हा एकदा वाईट वाटतं. पिहू तिथून निघून जाते. स्वरा म्हणते की कोणालाच तिचा वाढदिवस आठवत नाही म्हणून बिचारीची नुसती चिडचिड होतीये. क्षमा म्हणते की मला खरं तर मोनिकाचं हे वागणं अजिबात आवडलं नाहीये. स्वरा म्हणते की मावशी आई आपण एक काम करूयात का, आपण गुपचूप जाऊन तिला तिघीही बर्थडे विश करूयात. खरं तर मला तिला असं बघून खूप वाईट वाटतंय. क्षमा म्हणते की हे बघ बाळा, मी तुझ्या भावना समजू शकते, परंतु तू तिला बर्थडे विश करण्याची अजिबात घाई करू नकोस. मोनिकाला कळलं तर ती उगाच चिडेल आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी उगाच घरात भांडणं नकोय. आई म्हणतात की हो बाई, तिच्या मनासारखं होऊन जाऊ देत एकदाचं. आणि बाळा आपण आपल्या आपल्या पद्धतीने तिला विश केलंय ना. तू फूल दिलं, मी मोदक दिला, आईने आशीर्वाद दिले. तिघीही देवासमोर जातात तेव्हा आई म्हणतात की देवा आमच्या पिहूला नेहमी आनंदात ठेव. तर मंजुळाची आई इथे देवासमोर हात जोडून म्हणत असते की देवा, जेव्हापासून माझ्या मंजुळाचा संसार सुखी होणार हे कळलंय ना तेव्हापासून जीवाला कसं गारगार वाटते बघ. परंतु तिचा संसार सुरळीत करण्यासाठी तिच्या रस्त्यातले काटे मला दूर करावे लागणार आहे आणि आता ते काटेसुद्धा दूर मी आजच करणार आहे. पण त्याच्यासाठी काही अडचणी येऊ नये म्हणून पहिल्यांदा मंजुळाला फोन करावा लागणार आहे. तर मंजुळाची आई मंजुळाला कॉल करते तेव्हा मंजुळा आंघोळ करून आलेली असते आणि ती तिच्यासोबत बोलतच असते. तेवढ्यातच स्वरा ही आरती घेऊन तिथे येते आणि मंजुळाला म्हणत असते की आई आरती घे. आणि मग मंजुळा तसाच तिच्या आईचा फोन तिथे ठेवते. मंजुळा आरती घेते तेव्हा स्वरा म्हणते की आई तुला माहिती आहे आज पिहूचा वाढदिवस आहे. तर मंजुळा म्हणते की बरं झालं तू मला सांगितलंस ते. हा मी एक काम करते, तिला जाऊन शुभेच्छाच देते. तेव्हा स्वरा म्हणते की अगं जर तू तिला शुभेच्छा दिली तर खूप मोठी गडबडी होईल. मंजुळा म्हणते की गडबड कसली गडबड. स्वरा म्हणते की मनुका काकूने सगळ्यांना बजावलंय की तिला कोणी शुभेच्छा द्यायच्या नाही म्हणजे नाही. मंजुळा म्हणते की अरे माझ्या कर्मा, हा कसला वेडेपणा आहे. आता त्या पोरीचा वाढदिवस आहे आणि तिला कोणी शुभेच्छा द्यायच्या नाही व्हय. त्यावर स्वरा म्हणते की हो, खरं तर मनुका काकूने रात्रीच्या वेळी तिच्यासाठी एक कार्यक्रम ठेवलाय. ते काय म्हणतात ते सरप्राईज ठेवलंय. अगं पण सकाळपासून ती खूप उदास आहे ग, तिला कोणीच शुभेच्छा दिल्या नाही. अगं आई ती खूप रुसली आहे ग, मला देखील तिला शुभेच्छा द्यायच्या होत्या. मंजुळा म्हणते की अजबच आहे हे, दिवसभर पोरीने आता किती उदास राहायचं. आणि काय ग तुझे मल्हार गुरुजी सुद्धा यात सामील आहेत का. स्वरा म्हणते की नाही ग आई, खरं तर त्यांना पिहूला काल रात्री शुभेच्छा द्यायच्या होत्या पण नाही देता आल्या. काकू नाही म्हणाली ना म्हणून. मंजुळा म्हणते की बिचारी पोर, जर अशी दिवसभर उदास राहिली तर सांच्याला काय आनंद राहणार आहे तिच्या चेहऱ्यावर. वाढदिवस साजरा करायची ही कुठली पद्धत म्हणायची. स्वरा म्हणते की आणि शाळेत गेल्यानंतर तिचे मित्रमैत्रिणी सुद्धा तिला शुभेच्छा देणार नाहीयेत. मंजुळा म्हणते की हे पण तुझ्या मनुका काकूनीच बजावले वाटतं. स्वरा म्हणते की हो ना बिचारी. तर इकडे मंजुळाच्या आईने मात्र स्वराचं आणि मंजुळाचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं.
मंजुळाची आई म्हणते की दावली, देवाने मला पुन्हा एकदा वाट दावली. आज मल्हार आणि मोनिका कामतच्या छोट्या पोरीचा वाढदिवस आणि सगळ्यात पहिल्यांदा शुभेच्छा कोण देणार तर ही सगुणा आजी. आता तिला अशा शुभेच्छा देते ना की देवाने बांधलेली माझ्या मंजुळाची गाठ कशी आता घट्ट होईल बघा. तर इकडे स्वराज हा मल्हारला म्हणत असतो की संध्याकाळी मनुका काकू पिहूचा वाढदिवस साजरा करणार आहे ना. मल्हार म्हणतो की हो, का बरं रे. स्वराज म्हणतो की ते बड्डेला देतात ना, काय म्हणतात ते मला द्यायचंय पिहूला. ते काय म्हणतात ते गिफ्ट, मला ते गिफ्ट पिहूला द्यायचंय. मल्हार म्हणतो की अरे वा, छान कल्पना आहे की, मग तुला काही आणून देऊ का म्हणजे तुला पिहूला देता येईल. स्वराज म्हणतो की नाही गुरुजी, आणून नका देऊ काही, मला पिहूला असं छान काहीतरी वेगळं द्यायचंय. ती जेव्हा बघेल ना तेव्हा खूप खुश होईल. त्यावर मल्हार म्हणतो की वेगळं आणि छान म्हणजे नक्की कसं. स्वराज म्हणतो की ते तुम्ही मला बाजा नव्हता का दिला, तसं काहीतरी आहे का तुमच्याकडे. तितक्यातच मल्हारला फोन येतो. मल्हार म्हणतो की स्वराज, मला आता हा फोन घ्यावा लागेल, तू एक काम कर, माझ्या म्युझिक रूममधल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत ना त्या माझ्या कपाटाच्या वरती ठेवल्यात, त्या कोणाला तरी सांगून काढून घे. तितक्यातच मंजुळा तिथे येते. स्वरा लगेच मंजुळाला म्हणते की आई चल माझ्यासोबत. मंजुळा म्हणते की अरे कुठे घेऊन चाललास. त्यावर स्वरा म्हणते की मल्हार गुरुजींच्या म्युझिक रूममध्ये. मंजुळा म्हणते की तिथे कशाला घेऊन चाललायस मला. त्यावर स्वरा म्हणते की पिहूला गिफ्ट देण्यासाठी मला तिला छान काहीतरी द्यायचंय आणि मला छान गिफ्ट निवडायचंय, म्हणून चल बरं माझ्यासोबत. त्यावर मंजुळा म्हणते की अरे मग निवड की, मी कशाला येऊ तुझ्यासोबत. स्वरा म्हणते की अगं ते कपाटाच्या वर ठेवलंय, माझा हात नाही पोचणार वरती. आणि मग स्वरा जबरदस्तीने मंजुळाला मल्हारच्या रूममध्ये घेऊन जाते. स्वराने खाली स्टूल पकडलेला असतो आणि मंजुळा त्यावर उभी राहून गिफ्ट काढत असते. मंजुळा म्हणत असते की स्वरा जरा नीट पकड हा. तर स्वरा म्हणत असते की हो. आणि तितक्यातच स्वराला शिंक येते, म्हणून स्वरा टेबलचा हात काढते आणि मंजुळा खाली पडणार तेवढ्यात स्वराज तिथे येतो आणि मंजुळाला सावरतो. मंजुळा आणि मल्हार दोघंही एकमेकांकडे बघत असतात. मंजुळा तर अगदी मल्हारच्या डोळ्यामध्ये हरवूनच गेलेली असते. स्वराज म्हणतो की वा गुरुजी, एकदम तुम्ही वेळेवर आलात आणि मंजुळा गुरुजींना झेलून घेतलं. स्वराज हा देवाचे आभार मानत असतो. आणि मग तेव्हा कुठे मल्हारचं लक्ष हे स्वराजवर जातं आणि स्वराजच्या हातून मंजुळा खाली पडते. मंजुळा खाली जमिनीवर जोरात आपटते, तरीही ती मल्हारकडेच बघत असते आणि मल्हार देखील मंजुळाकडे बघत असतो. आणि मग थोड्या वेळाने मंजुळा म्हणते की अरे माझ्या कर्मा. मंजुळाला चांगलंच लागलेलं असतं. मल्हार म्हणतो की मंजुळाबाई प्लीज मला माफ करा, मी ते स्वराजच्या नादात तुम्हाला खाली टाकून दिलं, मला खूप लागलंय का. त्यावर स्वराज म्हणतो की काय गुरुजी, त्यांना लागलंय म्हणूनच त्या ओरडू राहिल्या ना. मल्हार म्हणतो की सॉरी अहो, माझ्याकडनं चुकून सोडलं गेलं. त्यावर स्वराज म्हणत असतो की मग सोडायचं होतं तर पकडलंच कशाला. मल्हार म्हणतो की सॉरी मंजुळाबाई, खरंच मला माफ करा, माझ्याकडनं चुकून झालंय. त्यावर मंजुळा म्हणते की काही नाही, होईल बरं. मल्हार म्हणतो की मी स्वराजला ते गिफ्ट निवडण्यासाठी मदत करायला आलो होतो, पण अचानक तुम्ही दिसल्या. स्वराज म्हणतो की तुम्ही मला मदत करायला आले आणि तुम्हा दोघांचीच टक्कर झाली. मल्हार म्हणतो की स्वराज, तुला जे गिफ्ट्स हवेत ते तू इथंच ठेव आणि तुला जे सिलेक्ट नाही होणार ते वरती ठेवून देईल मी नंतर. आणि मंजुळाला सॉरी म्हणून तो तिथून निघून जातो. मंजुळाच्या मनात मात्र ढोल ढोल ढोलकी वाजत असते. मंजुळा मनातच म्हणते की मंजुळे, हा ढोलकीचा आवाज कुठून येतोय, हे तर मला काहीतरी वेगळंच दिसतंय. तर इकडे मल्हार हा विजयला म्हणत असतो की दादा अरे याला काय अर्थ आहे सांग बरं, तिच्या वाढदिवसाला मी साधं तिला विश सुद्धा करू शकत नाही का. हा असला कसला मोनिकाचा विचित्र प्लॅन आहे बरं. विजय म्हणतो की ठीक आहे ना, मोनिका म्हणाली आहे ना आपण संध्याकाळी साजरा करूयात, तर चालेल ना. मल्हार म्हणतो की हो संध्याकाळी आपण साजरा करूच, पण पिहूला वाईट वाटेल त्याचं काय. काल रात्री अरे सुद्धा ती आमच्या रूममध्ये आली होती, तर ह्या मोनिकाने मला नाही विश करून दिलं तर नाहीच दिलं. आतापर्यंत आपण दर 12 वाजता आपण तिला विश करायचो, तिचं कौतुक करायचं, तिला गिफ्ट आणून द्यायचो. आणि मग त्या आज लेकराला वाटलं नसेल का मला कोणीच विश नाही केलं ते. विजय म्हणतो की मल्हार तू एक काम कर ना, तू एक काम कर, आज तू पिहूला घेऊन स्कूलमध्ये जा आणि जाता जाताच तिला विश करून दे आणि गिफ्ट देखील घे. मल्हार म्हणतो की हो मी हे करूच शकतो, दॅट्स अ गुड आयडिया. तेवढ्यातच पिहू स्कूलसाठी तयार होऊन आलेली असते. मल्हार म्हणतो की अरे वा पिहू बेटा, तू तयार होऊन आलीस, पण आज मी येतो तुला ड्रॉप करायला, ठीक आहे. तेवढ्यातच मोनिका मागून येते आणि म्हणते की मल्हार त्याची काही गरज नाही आहे, मी झाली आहे रेडी तिला स्कूलमध्ये पाठवण्यासाठी, तू निवांत राहा, मी तिला घेऊन जाते. तर मल्हार म्हणतो की अगं नेहमी तूच तर सोडतेस, आज मी करतो तिला ड्रॉप. त्यावर पिहू रोज तर मी मम्मासोबतच जाते, मग आज काय स्पेशल आहे डाडा. मल्हार म्हणतो की नाही स्पेशल वगैरे काही नाही, पण मला असं वाटलं की आज मी करावं तुला ड्रॉप म्हणून. आणि काय हरकत आहे डाडाने जर एक दिवस तुला सोडलं तर, चल मी सोडतो तुला आज. तर पिहू मनात म्हणत असते की डॅडाला सुद्धा माझा बर्थडे आठवत नाही आहे अजून.
पिहू मल्हारला म्हणते की ठीक आहे, आज काही स्पेशल नाही आहे तर मग नको येऊ माझ्यासोबत, जाते मी नेहमीसारखीच, असं म्हणून मोनिकाचा हात धरून पिहू तिथून निघून जाते. मल्हार म्हणतो की हे काय आहे दादा, एक लहान लेकरू एवढं उदास आहे हे मोनिकाला कळत नाही का? तर विजय म्हणतो की जाऊ दे, तू शांत हो, नको एवढा विचार करूस. तर सगुणाबाई इकडे टिकल्या कानातले असं विकायला घेऊन आलेली असते आणि कामतांच्या घरी ती आलेली असते. तेव्हा वॉचमॅन तिला म्हणतो की ओ बाई, तुम्ही आतमध्ये कसे काय आलात? तेव्हा सगुणाबाई म्हणते की अरे बाबा, तू कशाला गरीबाला त्रास देतोय, तू तुझ्या पोरांसाठी टिकल्या वगैरे काहीतरी घे. वॉचमॅन म्हणतो की मला काहीही नकोय, तुम्ही आधी निघा इकडनं. सगुणाबाई म्हणते की अरे असं काय करतोय, हे कानातलं बघितलं का किती चमकतंय, तुझ्या बायकोसाठी एकदम भारी आहे. तितक्यातच मोनिका आणि पिहू तिथे येते. तर सगुणाबाई म्हणते की अरे वा, किती गोंडस पोरगी आहे ही, तुला मास्क पाहिजे का, तुझ्यासाठी एकदम 10ला 3 देते. मोनिका म्हणते की काय चाललंय काय इथे, आणि वॉचमॅन, ही बाई आतमध्ये कशी काय आली? ओ, असल्या चीप गोष्टी मी घेत नाही आमच्या मुलांसाठी, तुम्ही पहिल्यांदा बाहेर व्हा बरं. पिहू मनामध्ये म्हणत असते की मम्माने जर पार्टी ऑर्गनाईज केली असती तर असे मास्क लागलेच असते, मम्माला तर काहीच आठवत नाहीये. मोनिका म्हणते की ओ, तुम्हाला ऐकायला येत नाहीये का, आणि तू काय बघत बसलायस, काढ बरं यांना पहिल्यांदा बाहेर. वॉचमॅन म्हणतो की ओ बाई, तुम्हाला सांगितलं ना तुम्ही इकडनं निघा बरं, तुमच्यामुळे मलाच ओरडा पडतोय, तर मला तुम्हाला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. त्यावर पिहू म्हणते की थांबा. पिहू म्हणते की मला हवंय. त्यावर सगुणाबाई म्हणते की अगं घे ना, तुला काय हवंय ना ते सगळं घे. मोनिका म्हणते की पिहू बेबी, अगं तुला काय झालंय, आपण मॉलमधून घेऊयात ना ब्रँडेड गोष्टी, ह्या किती चीप आहेत. हे बघ, मला माहिती आहे ही तुझी चॉईस नाहीये, हे घेऊ नकोस ना तू. तर पिहू मनामध्ये म्हणत असते की माझा बर्थडे विसरून गेलीस ना तू, आता तू माझ्या चॉईसबद्दल काही बोलूच नकोस. पिहू म्हणते की मला हेच हवंय आणि मला हेच घ्यायचंय. मोनिका म्हणते की ठीक आहे, तुला जे घ्यायचंय ते घे. मोनिका मनामध्ये म्हणत असते की आय नो, मम्माने तुला विश नाही केलंय म्हणून तू रागवली आहेस आणि त्याच नादामध्ये तू ह्या सगळ्या चीप गोष्टी विकत घेतेस. एनिवेज, तसंही मी नंतर ह्या गोष्टी नोकरांनाच देऊन टाकणार आहे. पिहू पटापट गोष्टी सिलेक्ट करते आणि सांगते की मम्मा, हे सगळं मला हवंय. मोनिका विचारते की किती झाले ग? त्यावर सगुणाबाई म्हणते की 250 रुपये. मोनिका म्हणते की डिजिटल पेमेंट घेतेस ना? तर सगुणाबाई म्हणते की काय म्हणालीस? मोनिका म्हणते की अगं डिजिटल पेमेंट, मी फोनने ट्रान्सफर करणारे पैसे, मी कॅश वगैरे नाही वापरत. त्यावर सगुणा म्हणते की फोनमधून पैसे? नको बाई, मी तसं काही नाही वापरत, मी फक्त फोन बोलायलाच यूज करते. तुम्ही तर आता मला रोखच पैसे द्या 250. मोनिका म्हणते की पिहू, तू शुअर आहेस की तुला हेच हवंय म्हणून? त्यावर पिहू म्हणते की हो. तर मोनिका वॉचमॅनला म्हणते की वॉचमॅन, तू इथेच थांब पिहूसोबत आणि लक्ष दे पिहूकडे. मोनिका तिथून निघून जाते. तर सगुणाबाई मनामध्ये म्हणत असते की आता ह्या बुजगावण्याला मी आतमध्ये पाठवल्याशिवाय मला काय माझं काम करता येणार नाही. सगुणाबाई वॉचमॅनला म्हणते की अरे बाबा, सकाळपासून मी इकडे तिकडे फिरते, जरा पाणी दे मला. वॉचमॅन म्हणतो की हे बघा, मी पिहू बेबीला एकटं सोडून कुठेही जाऊ शकत नाहीये. तर पिहू रागातच म्हणते की मी काय लहान नाहीये आता, तू जाऊ शकतोस, मी तुला म्हणाली आहे ना तू जा आतमध्ये. आणि पिहू वॉचमॅनला तिथून काढून देते. तर सगुणाबाई पिहूला म्हणते की काय ग बेबी, ती आतमध्ये जी गेली ती मोनिका कामतच आहे ना? पिहू म्हणते की हो, पण तुम्हाला माझ्या मम्माचं नाव कसं काय माहिती? तर सगुणा म्हणते की तरी म्हटलं मी यांना कुठेतरी बघितलंय की ही कोणाची मुलगी आहे, कोणाची मुलगी आहे, तू यांचीच मुलगी आहेस ना? त्यावर पिहू म्हणते की हो, फेमस सिंगर मल्हार कामत माहिती आहे, तोच आहे माझा डॅडा. त्यावर सगुणाबाई म्हणते की अगं तू मल्हार कामतची मुलगी नाहीसच आहे. पिहू म्हणते की तू सर्व खोटं बोलतीयस. त्यावर सगुणा म्हणते की मी कशाला खोटं बोलू, आणि मला काय मिळणार आहे तुला खोटं बोलून? आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोनिका स्वराजला विचारते की हा ग्रामोफोन म्युझिक रूम मधला आहे ना, मग इथे काय करतोय? त्यावर स्वराज म्हणते ते मल्हार गुरुजी आहे ना, त्यांनी मंजुळाबाईंना गिफ्ट म्हणून ही कॅसेट दिली आहे गाणं ऐकण्यासाठी, आणि मग मामाने आणि मी इकडं आणली आहे. मोनिका म्हणते की अशा महागड्या वस्तूंना पुन्हा हात लावायचा नाही, हा नुसताच युजलेस आहे असं म्हणून ती स्वराजला ढकलून देते आणि निरंजनला सांगते की हे आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. तर स्वराज आणि निरंजन तिथून निघून गेल्यानंतर मंजुळा मात्र मोनिकाला ओढते आणि तिच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि मंजुळा तिला सांगते की हा तुझा बूस्टर डोस. तेव्हा मोनिका मात्र मंजुळाकडे बघतच असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.